वेलकम टू अमित कोळेकर अकॅडमी. आज जे आपण शिकणार आहे एक्सरसाइज 1.4 साठी. आता एक्सरसाइज 1.4 साठी काय काय करण्याची गरज आहे. त्यासाठी 1.4 साठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन करण्याची गरज आहे. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय असणार आहे, dy/dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण तिथं दोन व्हॅल्यू असणार, एक x ची व्हॅल्यू देणार आणि दुसरी y ची व्हॅल्यू देणार. सपोज x ची व्हॅल्यू तुम्हाला x इक्वल टू टॅन थिटा असणार आहे आणि y ची व्हॅल्यू सपोज मी इथे घेतो थिटा प्लस साइन थिटा. ओके. हे झाले पॅरामीटर. बघा x आणि y हे फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू काय करणार तुम्ही इथं विथ रिस्पेक्ट टू x असणार, पण हे थिटा काय असणार आहे, थिटा पॅरामीटर असणार आहे. बघा ना, x आणि y से घेतो आपण थिटा असं म्हणजे दोन तीन व्हॅल्यू आली का आपल्या आतापर्यंत तीन व्हॅल्यू आले नाही, म्हणजे पॅरामीटर नेहमी चेंज होऊ शकतो. पण इथं पॅरामीटर काय घेतलंय dy/d थिटा, सॉरी dy/dt घेतलेलं आहे. इथे काय घेतलंय थिटा घेतलंय. मग ह्याचा फॉर्म्युला कसा आहे ना dy/d थिटा आहे. ठीक आहे. आणि y इक्वल टू थिटा प्लस साइन थिटा घेतलेला आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस काय होणार इथं y च्या जागी ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. ठीक आहे. इथे विथ रिस्पेक्ट टू t दिलेलं आहे, ह्या साईडला काय विथ रिस्पेक्ट टू x आहे, तिथे dy/dx काढायला लागतं. आणि इथं विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे काय असतं पॅरामीटर. हा पॅरामीटर नेहमी चेंज होऊ शकतो. इथं जर थिटा असेल तर विथ रिस्पेक्ट टू थिटा करायचं. ठीक आहे. मग इथं पण काय येणार थिटा. बघा पहिलं x चं डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. x चं काय घेणार विथ रिस्पेक्ट टू काय करायला लागेल तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यायला लागेल, कारण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायला लागेल ना ह्याच्यामध्ये. ठीक आहे. मग विथ रिस्पेक्ट टू थिटा काय केला काय ना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग काय येणार तिथं dx/d थिटा इक्वल टू टॅनचं काय येतं sec स्क्वेअर थिटा. पण थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 येणार, कारण का थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय आपण. ठीक आहे. आणि इथं ह्याचं काय येणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटाच करायचा, dy/d थिटा इक्वल टू थिटाचं असणार आहे 1. ठीक आहे. इथं व्यवस्थित येतं 1 प्लस साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे cos थिटा. झालं. फक्त ही जी व्हॅल्यू आहे ते याच्यामध्ये पुट करायचं, म्हणजेच काय काढणार आपण dy/dx एवढंच करायचं याच्यामध्ये. काय याच्यात अवघड नाही. पॅरामीटर काय असणार आहे थिटा असेल, टी असेल किंवा तिथं फाय असेल. ठीक आहे. डिफरंट पॅरामीटर असणार आहे, त्यानुसार तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू त्या पॅरामीटरने करायला लागेल. ओके. ठीक आहे. हा फॉर्म्युला असणार आहे. नाव क्वेश्चन नंबर 1.4 मधला फर्स्ट वाला क्वेश्चन. ठीक आहे. हे बघा, हे जर पहिलं जर तुम्हाला समजलं असेल ना क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड इझिली येणार तुम्हाला. ठीक आहे. काय अवघड नाही याच्यामध्ये. पॅरामीटर काय याच्यामध्ये बघा, इथं टी आहे, इथं पण टी. आपण एक फंक्शन पहिलं सॉल्व्ह करूया. म्हणजे इथं काय येणार x इक्वल टू at². डिफरन्शिएट कशाने करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. मग काय येणार इथं dx/ विथ रिस्पेक्ट टू टी करतोय dt येणार. इथे येणार dt इक्वल टू a कॉन्स्टंट आहे ॲज इट इज t². चं डेरिव्हेटिव्ह काय येणार पॉवर खाली घेतो आपण 2t, परत t चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1. ठीक आहे. इथे विथ रिस्पेक्ट टू टी करतोय म्हणून फक्त ह्याचंच डेरिव्हेटिव्ह काढणार, a कॉन्स्टंट आहे. ओके. ह्याचं फर्स्ट इक्वेशन देऊ आपण ह्याला. नाव सेकंड वन काय रे y इक्वल टू 2at. डिफरन्शिएट काय लागेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t dy/dt इक्वल टू 2a कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे. 2a ॲज इट इज. मग t चं डेरिव्हेटिव्ह काय येतं विथ रिस्पेक्ट टू t करतोय, मग t चं डेरिव्हेटिव्ह येणार 1. ठीक आहे. नाही लिहिलं तरी चालेल. इक्वेशन नंबर सेकंड फ्रॉम 1 and 2. हा वी नो दॅट. काय माहिती तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. कोणचा फॉर्म्युला तिथं dy/dt इक्वल टू dy/dt. सॉरी इथे dy/dx येणार ना, dy/dx काढायचं ना आपल्याला. ठीक आहे. dy/dx म्हणजे इथं काय ना dx/dt. बघा dy/dt ची व्हॅल्यू काय dt ची व्हॅल्यू 2a. इथे येणार 2a अपॉन इकडे ह्याची व्हॅल्यू किती 280. 2 कॅन्सल, a कॅन्सल, म्हणजे राहिलं काय 1/t dy/dt
dx. ठीक आहे, एकदम इझी होतं, काय अवघड नाही याच्यामध्ये. पॅरामीटर जर तुम्ही ओळखला विथ रिस्पेक्ट टू त्याच्याने डिफरन्शिएट करायचे. ठीक आहे, टेक दिस स्क्रीनशॉट. नाउ क्वेश्चन नंबर सेकंड वन मध्ये काय, x इक्वल टू a cot थीटा, y इक्वल टू b cosec थीटा. याच्यामध्ये काय आहे ना, x इक्वल टू a cot थीटा पहिला फंक्शन मी सॉल्व्ह करतोय. पॅरामीटर काय इथे याच्यामध्ये थीटा पॅरामीटर आहे. पॅरामीटर जर थीटा असेल तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा करणं. ठीक आहे, x dx अपॉन d थीटा इक्वल टू a इज अ कॉन्स्टंट टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थीटा काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थीटा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थीटा काय येणार आहे मायनस कोसेक थीटा, मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. बघा मायनस बाहेर लिहिला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटचं काय तर मायनस कोसेक स्क्वेअर थीटा येणार. ठीक आहे, हे फर्स्ट असणार, फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, असं लिहितो वाटलं असतं फर्स्ट वन. नाव सेकंड वन इज y इक्वल टू b कोसेक थीटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. काय नाही तर dy बाय d थीटा इक्वल टू b ॲज इट इज. कोसेक थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा, मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. ठीक आहे, इक्वेशन नंबर सेकंड. फ्रॉम 1 and 2, from 1 and 2 we can write here कोणचं काय लिहिणार इथं फॉर्म्युला लिहिणार. ठीक आहे, फॉर्म्युला काय ना dy बाय dx इक्वल टू dy बाय d थीटा अपॉन dy बाय d थीटा अपॉन काय ना dx बाय d थीटा. ओके, इथं व्हॅल्यू काय काय ना त्याची व्हॅल्यू काय इथं काढली बघा, मायनस बी कोसेक थीटा, मायनस बी कोसेक थीटा इंटू कॉट थीटा अपॉन हे झालं फर्स्ट वन लिहिलं. नंतर हे वाला काय येणार dx बाय d थीटा, इथं व्हॅल्यू आहे मायनस ए कोसेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे, मायनस ए कोसेक स्क्वेअर थीटा. काय काय येणार इथं मायनस मायनस गेट कॅन्सल. ठीक आहे, अजून काय एक कोसेक कॅन्सल, राहिलं काय बी अपॉन ए ॲज इट इज, मायनस मायनस कॅन्सल, वर काय राहणार कॉट राहणार. ठीक आहे, कॉटला मी असं लिहू शकतो का कॉस थीटा अपॉन साइन थीटा, बरोबर. अपॉन कोसेकला कसं लिहिणार एक कोसेक राहणार 1 अपॉन साइन थीटा, दॅट इज 1 साइन कॅन्सल. आन्सर इज बी कॉस थीटा अपॉन ए. दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. ठीक आहे, बी कॉस थीटा अपॉन ए असं आहे. इथंच जरी कॅन्सल होत असेल तर करू शकता तुम्ही. ठीक आहे, आणि जर तसंच ठेवलं तरी तुम्हाला म्हणजे मार्क्स तुमचे अर्धे जातील तिथं लास्ट स्टेपला. ठीक आहे, टेक दिस क्वेश्चन. नाव क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये काय दिलं, एक्स इक्वल टू रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, वाय इक्वल टू लॉग ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. बघ आता ह्याच्यामध्ये काय पॅरामीटर काय दिसतोय एम आणि एम. ठीक आहे, पहिलं फंक्शन आहे ॲज इट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम, म्हणजे इथं काय ना dx बाय dm इक्वल टू हां जर रूट असेल रूटमध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/2 रूट एक्स येतं, 1/2 रूट एक्स. पण रूटमध्ये व्हॅल्यू काय ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. परत डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. लास्ट स्टेप काय येणार मग ए स्क्वेअर कॉन्स्टंट 0ला, एम स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सॉरी विथ रिस्पेक्ट टू काय करतो आपण एम येणार नाही तर विथ रिस्पेक्ट टू एम डी एम येणार इथं. पुढं 2m येणार, पॉवर खाली एम तसाच. ठीक आहे, आणि इथं खाली काय येणार 2 रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप 2 आणि 2 कॅन्सल होणार. ठीक आहे, 2 आणि 2 कॅन्सल म्हणजे इथं मी 2 काढून टाकतो आणि हा 2 काढून टाकतो. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 समजलं असेल हे 2 कॅन्सल होणार. ठीक आहे, नेक्स्ट वाला काय असणार इथं वाय इक्वल टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम डी वाय बाय डी एम इक्वल टू हां लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय तर लॉग एक्स 1/x. तर 1 मध्ये काय करणार 1 दिस टर्म ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. पण डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू एम आहे ना एम येणार इथं
ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरचं ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर काय येणार मग तिथं ए स्क्वेअरचं तर 0 येणार 2m येणार अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ह्याला असं लिहू शकतो का मी? बघा ह्या टर्मला मी असं लिहू शकतो 2m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर ह्याला रूटमध्ये इंटू रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ठीक आहे लिहू शकतो ना ह्याला असं. ह्याने ह्याला मल्टिप्लाय केलं तर रूट निघून जाणार आणि फक्त 1 टाइम्स ऑफ दिस टर्म येणार ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. जसं फॉर एक्झाम्पल 2 इंटू रूट टू काय लिहितो आपण 2 लिहितो ना सेम तसंच केलेलं इथं. ठीक आहे असं केलेलं आहे. फ्रॉम इक्वेशन इथं सेकंड येतो फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 we get dy by dx equal to फॉर्म्युला काय dy by dm येणार अपॉन dx अपॉन dm येणार. ठीक आहे ह्याची व्हॅल्यू काय आली ह्याची व्हॅल्यू ही आहे. ठीक आहे आणि ह्याची व्हॅल्यू काय ही आहे. बघा खालची टर्म ह्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आहे ना. ठीक आहे ही टर्म आणि ही टर्म खाली कॅन्सल होणार. कसं कॅन्सल होणार 2m ॲज इट इज अपॉन रूटमध्ये ही टर्म ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू ही व्हॅल्यू ॲज इट इज ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अपॉन काय ना ह्याची व्हॅल्यू ही आहे. मग काय ना एम अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर म्हणजे ह्याच्यामध्ये एक टर्म कॅन्सल ही टर्म कॅन्सल एम आणि एम कॅन्सल 2 अपॉन दिस टर्म आन्सर. ठीक आहे इथे लिहितो मी आन्सर कुठे लिहू इथे लिहितो डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एम अपॉन दिस टर्म एम अपॉन सॉरी एम नाही राहणार 2 राहणार 2 राहणार इथं. ठीक आहे 2 अपॉन रूटमध्ये काय ना ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ओके एकदम इझी आहे. टेक दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं एक्स इक्वल टू साइन थिटा वाय इक्वल टू टॅन थिटा. हे एकदम इझी बघा ना साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती. पॅरामीटर काय येतं पॅरामीटर आहे थिटा. ठीक आहे थिटा जर असेल तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करणार. मग खाली काय येणार dx बाय डी थिटा साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह असणार कॉस थिटा. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे एकदम इझी. एका स्टेपमध्ये डिफरन्शिएशन काढलं आपण त्याचं. इथं काय येणार मग टॅनचं काय येणार टॅन थिटाचं सेक स्क्वेअर येणार सेक स्क्वेअर थिटा. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम 1 and 2 from 1 and 2 we get dy by dx equal to काय ना dy by d theta upon dx upon d theta. चला व्हॅल्यू पुट करायची फक्त cos theta as it is. सॉरी पहिलं dy by d theta ना ही व्हॅल्यू पुट करावं लागेल ना कारण हे पहिलं आहे ना. इथं येणार सेक स्क्वेअर थिटा अपॉन cos theta. हां 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय असतं 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थिटा असतो. ठीक आहे इथं सेक स्क्वेअर थिटा इंटू सेक थिटा. बघा 1 अपॉन कॉस थिटा मीन्स सेक थिटा दॅट इज आन्सर इज सेक क्यूब थिटा. दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. ओके काय अवघड नाही याच्यामध्ये काय टॅन थिटा दिलं साइन थिटा दिलं फक्त डिवाइड करायचं. ओके टेक दिस क्वेश्चन. नाउ क्वेश्चन नंबर 5 ला काय दिलं इथं x equal to a in bracket 1 minus cos theta y equal to b in bracket theta minus sin theta. ठीक आहे इथं पहिलं फंक्शन ॲज इट इज तसंच डिफरन्शिएट करणार आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा कारण पॅरामीटर थिटा आहे. मग ठीक आहे dx बाय d थिटा ए तर कॉन्स्टंट टर्म आहे तसंच ठेवणार. आतमध्ये काय येणार 1चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. ठीक आहे इथं लिहिणार 0 मायनस कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा मायनस साइन थिटा. बघा इथं मायनस येणार. ठीक आहे म्हणजे मायनस मायनस काय होणार प्लस होणार. ठीक आहे कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह साइन थिटा आहे मायनस साइन थिटा आहे मग मायनस आणि मायनस प्लस होणार. ठीक आहे असं येणार म्हणजे फक्त काय येणार ए इंटू साइन थिटा. इक्वेशन नंबर 1. नाव सेकंड वन इज वाय इक्वल टू बी थिटा मायनस साइन थिटा. काय करणार ह्याच्यात डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट with respect to theta y dy by d theta equal to b as it is. थिटाचं डेरिव्हेटिव्ह 1 असणार विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय आपण 1 मायनस
साईन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस थिटा. झालं, फक्त ह्याच्यामध्ये पुट करायचं इक्वेशन नंबर सेकंड. बघा डी बाय डी थिटा त्याची व्हॅल्यू आली आता बी 1 मायनस कॉस थिटा अपॉन इथं काय आलं, इथं पण बी, इथं 1 मध्ये काय आलं ए साईन थिटा. काय करू शकतो याच्यामध्ये बी अपॉन ए ॲज इट इज. हां 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय असतं 1 मायनस कॉस थिटा दॅट इज 2, फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय असतं 2 साईन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन साईन 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा इथं. ठीक आहे 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा आहे ना, पण इथं साईन थिटा आहे मग काय आहे ना 2 साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. काय काय कॅन्सल होणार 2 2 कॅन्सल, साईन साईन गेट कॅन्सल, साईन अपॉन कॉस दॅट इज tan theta by 2. This is the required answer of given question. Okay, take this question. Easy होता है. Now question number 6-1. 6-1 काय दिले तर x equal to in bracket t plus 1 upon t a. बघा ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही फर्स्ट वाला आपण हे आहे तसंच लिहिलं. ठीक आहे आहे तसंच लिहिणार x equal to t plus 1 upon t. पॅरामीटर काय इथं t आहे मग डिफरन्शिएट कशाने करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t dx by dt येणार. ठीक आहे बघा पहिलं पॉवर खाली घेतो आपण x raised to n चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे पॉवर खाली घेतल्यावर काय येणार t plus 1 upon t a minus 1 येणार. ठीक आहे a minus 1 into डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म t चं काय येणार 1 येणार प्लस 1 upon t चं डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस 1 upon t स्क्वेअर येणार. ठीक आहे मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. आता हे कसं काय आलं सांगू का 1 अपॉन टी. बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह मी सेपरेट काढून दाखवतो 1 अपॉन टी. ठीक आहे टी वर जाणार म्हणजे काय होणार टी रेस टू मायनस 1 होणार. ठीक आहे मायनस 1 झाला मग परत पॉवर खाली घ्या डेरिव्हेटिव्ह काढतो याचं मायनस 1 खाली टी ॲज इट इज मायनस 1 एक मायनस करतो आपण त्याच्यातून. ठीक आहे म्हणजे इथं मायनस टी वर काय येणार मायनस 2 दॅट इज मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. हे पॉवर खाली जाणार नेगेटिव्ह साईन आहे मग खाली जाणार मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर असं येणार. ठीक आहे पुढे नेक्स्ट काय येणार ह्याला स्प्लिट करू शकतो का आपण ए बघा इंडायसिस रूल ह्याला स्प्लिट करतो मी टी प्लस 1 अपॉन टी रेस टू ए इंटू टी प्लस 1 अपॉन टी रेस टू द पॉवर मायनस 1 रेस टू द पॉवर मायनस 1. ठीक आहे इंटू दिस टर्म 1 मायनस 1 upon t square. ठीक है this is the equation number first. Now second one is y equal to a raised to t plus 1 upon t dy by dt. बघा इथे लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे इथं काय येणार कोणता फॉर्म्युला यूज करणार कॉन्स्टंट रेस टू फंक्शन आहे त्यावेळेस a रेस टू x चा फॉर्म्युला काय होता a रेस टू x इंटू लॉग ए हा फॉर्म्युला होता. ठीक आहे हा कोणाचा फॉर्म्युला आहे ए रेस टू एक्सचा. ठीक आहे डी बाय डी एक्स केलं तर हे म्हणजे इथं काय ना ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी इंटू लॉग ए येणार लॉग ए इंटू परत डेरिव्हेटिव्ह कोणचं काढणार टी प्लस 1 अपॉन टी त्याचं काय येणार टीचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार मायनस 1 अपॉन टीचं इथं प्लस आहे तसंच असणार पण मायनस कशामुळे येणार 1 अपॉन टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. ठीक आहे याचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर येतं. हां नेक्स्ट वन ह्याला आपण सपोज इक्वेशन नंबर सेकंड देऊ. ठीक आहे ना फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get dy by dx equal to dy by dt and dx by dt. एक मिनिट हे घेतो आता बघा काय ना डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू काय ही व्हॅल्यू आहे काय ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी इंटू लॉग ए इंटू 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर अपॉन डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू काय दिस टर्म दॅट इज ए इंटू टी प्लस 1 अपॉन टी रेस टू ए
दिस टर्म ऑल्सो टी प्लस 1/t रेस टू -1 आहे. आणि इथं काय ना एक राहिला फंक्शन 1 - 1/t². ठीक आहे. फंक्शन बघा हे आणि हे टर्म कॅन्सल. अजून काय काय कॅन्सल होणार, काय कॅन्सल होण्यासारखं आहे त्याच्यात, लॉग इथं कॅन्सल नाही होणार, ही व्हॅल्यू कुठे कॅन्सल होईल काही, हे पण ॲज इट इज. हा बघा ही व्हॅल्यू म्हणजे काय, ही व्हॅल्यू म्हणजे इथं सांगू शकता तुम्ही, ही व्हॅल्यू म्हणजे वाय आहे, म्हणजे त्याच्या जागी मी काय लिहिणार, वाय लिहिणार. लॉग ए ॲज इट इज अपॉन ए ॲज इट इज. ह्याची व्हॅल्यू काय असणार, ह्याची व्हॅल्यू म्हणजे बघा इथं आहे, ह्याची व्हॅल्यू म्हणजे एक्स. ठीक आहे. आणि हे कुठे जाणार, हे -1 आहे, वर जाणार पॉझिटिव्ह होणार, म्हणजे इथे असे येणार टी प्लस 1/t. ओके. नेक्स्ट वन लास्ट स्टेप काय येणार, लॉग ए टी ने मल्टिप्लाय करा, टी इंटू टी t² प्लस 1 येणार, आणि हे टी येणार डिवाइडला जाणार ए एक्स टी. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. ओके. एकदम इझी आहे, फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे, बाकी काय नाही. टेक दिस क्वेश्चन. नंबर फर्स्ट मधला 8-1 क्वेश्चन 7th जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. तिथे पण फॉर्म्युला यूज करायचं आहे, ह्याच मेथडने करायचं आहे, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की काय पुट करायचं आहे. ठीक आहे. काय पुट करायचं जर समजलं असेल तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. इथं काय करायचं आहे, x = cos इनवर्स 4t³ - 3t. हा कोणाचा फॉर्म्युला उभे होते रे, इथं स्टार्टिंगला 4 आहे, t³ आहे -3t आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला उभे होते cos 3θ ला, म्हणजे तुम्हाला टीच्या जागी cos पुट करायला लागेल. ठीक आहे. t = cos θ. अगोदरच्या बघा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी फॉर्म्युले लिहून दिले होते, सगळे फॉर्म्युले लिहून दिले होते इथं, त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे बघा. ठीक आहे. t = cos θ, cos क्यूब θ होणार, कारण t³ आहे ना, -3 टीच्या जागी cos θ, म्हणजे θ काय येणार, cos तिकडे नाही, cos इनवर्स ऑफ t येणार. ठीक आहे. इथं काय येणार, cos इनवर्स cos कॅन्सल, 3θ ॲज इट इज. θ म्हणजे काय, cos इनवर्स ऑफ t. t काय असणार आहे, पॅरामीटर आहे. ठीक आहे. पॅरामीटरने सॉल्व्ह करायचं आपल्याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, काय ना मग dx/dt = 3 ॲज इट इज. cos इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतं, -1/√1 - x² येतं, पण इथं काय t आहे, म्हणजे इथे आहे ना t². ठीक आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट वन. नाव सेकंड वन इज, इथं काय पुट करणार, पुट t = इथं tan इनवर्स आहे ना, sin अपॉन cos यायला पाहिजे. ठीक आहे. sin अपॉन cos येण्यासाठी काय करणार, म्हणजे इथं cosच येणार, फिक्स आहे. ठीक आहे. म्हणजे टीच्या जागी cos θ पुट करणार आहे. ठीक आहे. टीच्या जागी cos θ, म्हणजे काय करणार इथं y = tan इनवर्स ऑफ रूट मध्ये 1 - cos² θ अपॉन cos θ. ठीक आहे. टीच्या जागी cos θ पुट केलं. पुढे नेक्स्ट y = tan इनवर्स ऑफ 1 - cos², 1 - cos² θ मीन्स sin² θ. आयडेंटिटी यूज करायला लागेल. ठीक आहे. cos² θ, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, म्हणजे इथं फक्त येणार sin θ. ओके. एक स्टेप तुम्हाला करायची, sin अपॉन cos म्हणजे काय असणार आहे, tan इनवर्स, म्हणजे इथं tan θ. गेट कॅन्सल, दॅट इज y = θ. आणि इथं θ काय येणार आहे, θ = cos तिकडे जाणार, cos इनवर्स ऑफ t, म्हणजे इथं येणार y, θची व्हॅल्यू आहे cos इनवर्स t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, dy/dt. इथे येणार 1/√, मायनस मध्ये येणार ना, cos इनवर्सचं काय मायनस मध्ये येणार, -1/1 - t². म्हणजे आन्सर काय येणार इथं, फ्रॉम 1 and 2. इथं सेकंड वन, इथं 1 दिलं आहे. ठीक आहे. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. बघा हा जो फॉर्म्युला मी आहे आता तर डायरेक्ट पुट करतोय त्याच्यामध्ये, बाकीचं तुम्हाला स्टेप वाईज करायला लागेल. इथं जागा नाही आहे इथं लिहायला. dy/dx = काय येणार, पहिलं ही व्हॅल्यू येणार पहिली. ठीक आहे. -1 अपॉन दिस टर्म, 1 - t² अपॉन दिस टर्म -3 अपॉन रूट मध्ये काय येणार आहे, 1 - t², 1 - t² = मायनस मायनस कॅन्सल, दिस टर्म ऑल्सो
cancel. Remaining is 1/3. Okay, this is the required answer of given question. Okay, take this question. आता क्वेश्चन नंबर सेकंड वन मध्ये काय दिलं, फाइंड dy बाय dx x इक्वल टू cos स्क्वेअर थिटा y इक्वल टू cot क्यूब थिटा. अगोदर जसं केलंय तसंच करायचंय, काही फरक नाही याच्यामध्ये. काय फक्त थिटा इक्वल टू π/6 जे काय लास्टला आन्सर आहे त्या थिटाच्या जागी π/6 पुट करायचं. ठीक आहे, π/6 म्हणजे किती, 30 डिग्री. ठीक आहे, म्हणजे इथं काय काय ना x इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, पॉवर पहिलं खाली घेतो आपण, कोसेक थिटा 2 मधून 1 लेस केलं तर 1च राहणार. ठीक आहे, परत कोसेक थिटाची डेरिव्हेटिव्ह काय ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थिटा 2 कोसेक थिटा, कोसेक थिटाचं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा, मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. ठीक आहे, इथे काय काय येणार मग, नेक्स्ट मायनस कोसेक इंटू कोसेक, हे मायनस पुढे लिहिलं, कोसेक इंटू कोसेक, कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. ठीक आहे, नेक्स्ट इथं ह्याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया. इथं काय ना, पहिलं पॉवर खाली t3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस कोसेक स्क्वेअर थिटा, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. हे मायनस आहे ना, इथं पुढे लिहितो. ठीक आहे, म्हणजे एकच स्टेपमध्ये होईल. इक्वेशन नंबर दॅट इज सेकंड वन. वी नो दॅट फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 काय माहिती तुम्हाला याच्यामध्ये, dy बाय dx फॉर्म्युला यूज करायला लागेल ना. ठीक आहे, फॉर्म्युला काय येतं, dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. विथ रिस्पेक्ट टू थिटा काय घेतो आपण, कारण पॅरामीटर थिटा दिलाय म्हणून घेतोय. ठीक आहे, व्हॅल्यू काय नाही तर फर्स्ट वन इथं आहे -3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन ह्याची व्हॅल्यू काय -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. बघा काय काय व्हॅल्यू पुट करणार तर मायनस मायनस कॅन्सल होणार, कोसेक स्क्वेअर गेट कॅन्सल. ओके, 1 कॉट आणि इथे 1 कॉट कॅन्सल, एक वर कॉट थिटा राहणार, म्हणजे इथे येणार 3/2 वर कॉट थिटा राहिला. ठीक आहे, पण dy बाय dx कशामध्ये काढ लावलंय तुम्हाला, ॲट थिटा इक्वल टू किती सांगितलंय, π/6 पुट करा, ॲट π/6 3/2 इंटू कॉट π/6, कॉट 30 किती आहे, टॅन 30 किती येतं, 1/√3 येतं. ठीक आहे, 1/√3. मग कॉट 30ला व्हॅल्यू येणार √3, त्याचा रेसिप्रोकल करायचं टॅनचं. ठीक आहे, √3 येणार, म्हणजे इथे येणार 3√3/2. दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. ओके, टेक दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सेकंड वन बघा, सेकंड वाला पण जास्तच आहे. काय काय करणार येतं, एक्स तसंच आहे, तर तुम्ही डिफरन्शिएट करतो ह्याचं डायरेक्ट डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा येणार, विथ रिस्पेक्ट टू थिटा काय येणार, dx बाय डी थिटा इक्वल टू पॉवर खाली येणार, म्हणजे 3a कॉस स्क्वेअर थिटा, पॉवरमधून एक लेस व्हॅल्यू कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस साइन थिटा मायनस पुढे येतं. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 एका स्टेपमध्ये आन्सर काढणार. नेक्स्ट y इक्वल टू ए साइन क्यूब थिटा आहे ना, ह्याचं डिफरन्शिएट करायला लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा dy बाय डी थिटा इक्वल टू पॉवर खाली, म्हणजे इथे येणार 3a साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय ना, कॉस थिटा. इक्वेशन नंबर सेकंड. फ्रॉम 1 and 2 फॉर्म्युला यूज करा. फ्रॉम 1 and 2 वी गेट dy बाय dx ॲट कितीला विचारलंय, π/3ला, π/3ला विचारलंय. ठीक आहे, इथे काय ना मग dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. बघा काय येणार मग तिथं, ही व्हॅल्यू इथं आहे 3a साइन क्यूब थिटा, सॉरी साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा आहे, कॉस थिटा अपॉन ही व्हॅल्यू ॲज इट इज -3a साइन थिटा पहिलं लिहितं इंटू कॉस स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा
वन साईन कॅन्सल, कॉस कॅन्सल, 3a कॅन्सल, मायनस राहणार तसंच. राहिलं काय मग वर, एक साईन राहणार, मायनस राहणार, ठीक आहे, आणि एक कॉस राहणार, म्हणजेच मायनस टॅन थिटा. मायनस टॅन थिटाची व्हॅल्यू काय पुट करणार, थिटा इज π/3, π/3 दॅट इज -√3, -√3 आन्सर. टॅन π/3 किती असतं, टॅन π/3 म्हणजे काय, टॅन 60 √3. ओके, टेक दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलं, x = t² + t + 1, आणि इथं y जो होता तो y इथं दिला मी, ठीक आहे. मग डायरेक्ट मी डिफरन्शिएट काढणार. थिटाची व्हॅल्यू काय दिली, एक मिनिट, थिटाची टीची व्हॅल्यू काय दिली, ॲट t = 1 आहे, ॲट t = 1, ठीक आहे, ॲट t = 1, ठीक आहे. लास्टला t = 1 पुट करावं लागेल. हां, ह्याचं डिफरन्शिएट काय येणार, 2t बरोबर, पॉवर खाली एक लेस, प्लस टीचं काय येणार 1 येणार. जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 येतं तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ t काय येणार 1 येणार, कारण विथ रिस्पेक्ट टू t करतो, ठीक आहे. कॉन्स्टंट 0 येणार. इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, dy/dt इक्वल टू साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस ऑफ πt/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ πt/2, टीचं काय येणार 1 येणार, π/2 ॲज इट इज राहणार, ठीक आहे. इथे येणार π/2, लक्षात राहू दे. प्लस कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉसचं मायनस साईन येतं, म्हणजे इथं मायनस साईन घ्यायला लागेल, मायनस साईन πt/2 ॲज इट इज, पर डेरिव्हेटिव्ह ऑफ πt/2, टीचं तर 1 येणार, π/2 कॉन्स्टंट आहे, π/2 आहे तसंच, ठीक आहे. इथं इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 2. आता पुढं काय करणार, इथं व्हॅल्यू पुट करायची फक्त तुम्हाला. ह्याच्यात ही व्हॅल्यू ॲज इट इज π/2, ही π/2 फर्स्ट आहे, कॉस πt/2 मायनस π/2 पुढं, π/2 पुढं साईन πt/2 अपॉन दिस टर्म 2t + 1, 2t + 1 ॲट t = किती रे, ॲट t = 1 आहे, म्हणजे जिथं जिथं t दिसेल तिथं 1 पुट करायचं. म्हणजे इथं काय आहे ना, dy/dx t = 1, बघा टीच्या जागी 1, cos π/2, cos π/2 किती येणार, cos π/2 येतं 0, ही टर्म 0 तर ही पण 0, म्हणजे 0 येणार इथं, 0 मायनस टीच्या जागी 1, साईन π/2 म्हणजे 90, साईन 90 1 असतो, 1 × π/2 दॅट इज π/2 अपॉन टीच्या जागी 1 ठेवायचा, 2 × 1 = 2 + 1 म्हणजे 3 येणार, मायनस π/, आणि याला मल्टिप्लाय करायचं 6, मायनस π/6 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. टेक दिस क्वेश्चन. नंबर 4 बघा, याच्यामध्ये 4 वाला मी सेपरेट लिहिला आहे, ठीक आहे. डिफरन्शिएट मी याच्याच खाली करतोय, आणि जो 5वा क्वेश्चन आहे तो तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे. सगळे ह्याच मेथडने करायचे. आणि हा जो क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये मी फक्त dx/dt काढणार आणि dy/dt काढणार. तुम्हाला dy/dx काढायला लागेल ना, फॉर्म्युला यूज करून, ठीक आहे. मी फक्त तेवढं डिफरन्शिएट करून देतो, बाकी नंतर तुम्ही व्हॅल्यू पुट करा त्याच्यात, ठीक आहे. इथे काय काय येणार, 2 ॲज इट इज, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉसचं डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साईन टी, मायनस कॉस 2t, कॉसचं काय येतं, कॉसचं येणार मायनस साईन 2t इंटू, परत 2tचं काढायला लागेल ना डेरिव्हेटिव्ह, 2tचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 × टीचं तर 1 येणार, 2 ॲज इट इज, म्हणजे मी त्याला असं लिहू शकतो, -2 कॉमन काढू का, -2 कॉमन काढलं काय येणार, साईन टी प्लस साईन 2t, ठीक आहे. असं येणार, तर हे 2 पुढे येणार, म्हणजे हे ब्रॅकेटमध्ये बाहेर येणार, -2t, -2 कॉमन काढला फक्त. इथं डिफरन्शिएट करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, काय काय येणार मग, 2 ॲज इट इज, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस टी, मायनस साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ 2t, परत 2tचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 येणार फक्त, ठीक आहे. 2 कॉमन काढू, 2 कॉमन काढल्यावर काय राहणार, cos t minus cos 2t. Equation number second one and this one equation number first one.
आणि कोणचा फॉर्म्युला यूज करणार, dy बाय dx इक्वल टू dy बाय dt डिवाइड बाय dx बाय dt. ओके, आता ह्याच्यानंतर मी डायरेक्ट क्वेश्चन नंबर 3 घेणार आणि 5वा जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. ओके, टेक दिस क्वेश्चन.